हिवाळ्यात भरपूर प्रमाणात पालेभाज्या मिळतात. मग या पालेभाज्यांचे आपण बरेच प्रकार करतो. तर आज आपण पालक पनीर करणार आहोत. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त चमचमीत आणि पटकन होणारं असं पालक पनीर करणार आहोत. ही भाजी चवीला तर खूप छान लागतेच, पण करायला पण अगदी इझी आहे. तुम्ही बऱ्याचदा पालक पनीर केला पण असाल किंवा इंटरनेटवरती बरेच व्हिडिओज पण आहे ज्यामध्ये पालक पनीरची रेसिपी आहे. पण आज माझ्या पद्धतीने ही पालक पनीरची रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर बघूया आपण हे पालक पनीर कसं केलं. तर इथे आपल्याला पालक पनीर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पालक आणि पनीर. पालक मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पनीरचे असे ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतलेले आहे. इथे पालक 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं, नाही तर पालकाला जी काही माती असेल तर ती आपल्याला खाताना पालक पनीर खाताना लागू शकते. म्हणून 2 ते 3 वेळा आधी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि याला चिरायची गरज नाही आहे, फक्त आपण याचे देठ काढून घेतलेले आहे आणि पालकची पानं बाजूला काढून घेतलेली आहे. आता आपल्याला याला ब्लांच करायचं आहे. तर इथे मी 1 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथे पाणी छान उकळलेलं आहे. आता आपण गॅस अगदी लो करायचा किंवा बंद केला तरी चालेल. आता इथे आपलं पाणी भरपूर उकळलेलं आहे, त्याच्यामुळे गॅस बंद केला तरीही चालणार आहे. आता यामध्ये आपण ही पालकाची धुतलेली पानं घालून घेऊ. ही 1 मिनिट या गरम पाण्यामध्ये आपण असं ठेवून दिलेलं होतं. आता हे तुम्ही बघू शकता, याचा रंग छान ग्रीन झालेला आहे, हे ब्लांच झालेलं आहे. इथे मी 1 मोठा बॉल अशी पालकाची पानं घेतली होती. आता तुम्ही बघू शकता याचं किती झालेलं आहे. अगदी थोडीशीच होते ही पालक शिजल्यानंतर, त्यामुळे आपण भरपूर प्रमाणात पालक घ्यायचा आहे. तर आता हे आपण काढून घेऊ आणि थंड पाण्यामध्ये ठेवून देऊ. इथे या भांड्यात मी पाणी आणि थोडासा बर्फ घालून घेतलेला आहे, त्यामुळे या पालकाचं कुकिंग प्रोसेस कमी होऊन जाईल, बंद होईल आणि या पालकाचा रंग पण छान मस्त डार्क ग्रीन होईल. हे आपण 1-2 मिनटं या पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये ठेवलं. आता हे पालक काढून घेऊ आणि एका चाळणीवर काढून घेऊ, म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि हे लवकर थंड पण होईल. इथे आपला पालक थंड झालेला आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हे छान मस्त पेस्ट झालं आहे, यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे. हे छान तसंच बारीक पेस्ट होते. आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. ही बघा, मस्त आपली पालकाची पेस्ट तयार आहे. आता आपण दुसरीकडे पनीर फ्राय करून घेऊ. तर मी पनीरचे असे ट्रायंगल शेप्स काढून घेतलेले आहे, कट करून घेतले जसं मी सुरुवातीला दाखवलं. आता आपण हे फ्राय करताना मी थोडंसं बटर घेतलं आहे आणि थोडं यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे बटर जळणार नाही. आणि हे छान गरम झालं की यामध्ये आपण सगळे पनीर फ्राय करून घेऊ. पालक पनीर करताना पालक फ्राय करणं हे ऑप्शनल आहे, नाही करायचं असेल तरीही चालणार आहे. असेच पनीरचे क्यूब्स किंवा असे तुम्ही टाकू शकता. मला थोडे फ्राय केलेले पनीर आवडतात, त्यामुळे मी इथे थोडे फ्राय करून घेतलेले आहे. अगदी थोडासाच रंग आणायचा आहे, डार्क काही फ्राय करायची गरज नाही. आता आपले हे पनीर छान फ्राय झालेले आहेत, आपण हे काढून घेऊ. आता याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेऊन घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊ. जिरे छान तडतडले की यामध्ये 3 मिरच्या मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊ. अगदी 2-3 सेकंदानंतर आपण यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता हा कांदा मस्त ट्रान्सल्युसंट होतपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे. गॅस आपला लो टू मिडियमच आहे. इथे कांदा 1-2 मिनटं आपण परतवून घेतल्यानंतर इथे टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर मी टोमॅटो इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कांदा पण मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला होता. यामध्ये वापरलेलं सगळं साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. हे आता टोमॅटो पण आपण 1-2 मिनटं छान परतवून घेऊ. आता यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर अशी मी बारीक करून घेतली आहे, तर ही घालून घेऊ 1 चमचा. परत हे आपण 1 मिनिट छान परतवून घेऊ, किंवा आलं लसूणचा कच्चेपणा जातपर्यंत आपण याला परतवून घ्यायचं आहे.
इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो थोडा छान मस्त बारीक झाला पाहिजे या लवकर शिजला पाहिजे, त्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलं शिजताना, अगदी चिमूटभर. त्याने कांदा पण लवकर फ्राय होईल आणि टोमॅटो पण लवकर सॉफ्ट होईल. इथे कांदा आणि टोमॅटो आपण छान मस्त शिजवून घेतला. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालून घेऊ. तर सगळ्यात आधी मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपण 1 चमचा तिखट घालून घेऊ. आपण सुरुवातीला मिरची पण घातलेली आहे. मिरची ही तिखट मिरची होती, त्यामुळे मी इथे 1 चमचा तिखट घातलेला आहे. 1 चमचा धणे जिरे पूड घालून घेऊ. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू आणि आपण याला 1 ते 2 मिनटं छान परतवून घेऊ. आता हे मसाले पण छान फ्राय झालेले आहे. तुम्ही बघू शकता मस्त तेल पण बाजूला सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण ही पालक प्युरी जी तयार केली होती ती घालून घेऊ. सोबत थोडंसं पाणी घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. तर इथे मी मिक्सरच्या पॉटला जे लागलेलं आहे तर तेच पाणी इथे घालून घेत आहे. आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जशी आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे इथे पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आणि छान आता याला उकळून द्यायचं आहे. तर आपल्याला ही ग्रेव्ही मस्त 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायची आहे. हे बघा मस्त आपली ग्रेव्ही 2 ते 3 मिनटं छान उकळून झालेली आहे. आता यामध्ये आपण सगळे पनीरचे तुकडे घालून घेऊ. तर हे छान एकदा मिक्स करून घेते ग्रेव्ही आणि आपण पनीरचे क्यूब्स किंवा पनीरचे ट्रायंगल्स ज्या शेपमध्ये तुम्ही कापले असाल ते घालून घेऊ. हे मिक्स करून घेऊ आणि परत हे पनीर आणि पालक एकमेकांमध्ये मस्त मिक्स व्हायला पाहिजे. या पनीरला पण या पालकाची टेस्ट यायला पाहिजे, म्हणून मस्त 1 ते 2 मिनटं ही ग्रेव्ही परत आपण उकळायला ठेवून देऊ. या स्टेजला तुम्ही यावरती झाकण ठेवून पण शिजवू शकता. इथे 2 ते 3 मिनटं आपण ही ग्रेव्ही छान मस्त शिजवून घेतली आहे. आपलं हे पालक पनीर तयार आहे ना, अगदी इझी. तर आता आपण हे सर्व करू. पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, त्यामुळे पालक खाणं हिवाळ्यामध्ये चांगलं मानलं जातं. म्हणून जर तुम्ही पालकाची साधी भाजी करत असाल पण कधी कधी जर स्पेशल भाजी करायची असेल तर हे पालक पनीर नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर आपण इथे पनीर वापरलेलं आहे. पनीर हे रिच इन प्रोटीन्स असतं. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन नसाल, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर पनीर तर हे नक्की खायला पाहिजे. मग या पद्धतीने हे पालक पनीर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हे पालक पनीर तुम्ही मस्त पराठा, नान, त्यानंतर गरमागरम फुलके आणि त्याच्यावरती तूप ह्याच्यासोबत एन्जॉय करू शकता. इवन तुम्ही राईस, जिरा राईस सोबत पण हे पालक पनीर ट्राय करू शकता. ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच मस्त अजून एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.